यवतमाळ जिल्ह्यात 10 नगरसेवक आणि 1 नगरपंचायतीकरिता निवडणूक होऊ घातली आहे। आर्णी नगर परिषदेत सत्ता मिळवण्याकरिता सर्व राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत। प्रत्येक जण विकास कामे करण्याचे आश्वासन देत आहेत। केवळ निवडणूक आली की प्रभागाची आठवण होते। आर्णीतील नाल्या, रस्ते, पथदिवे हे प्रश्न तसेच आहेत। त्यामुळे मतदार संताप व्यक्त करताना दिसत आहेत। आता तर मिळणाऱ्या आश्वासनांचा मतदारांना वीट आला आहे। आर्णी नगर परिषदेत मागील पंचवार्षिक मध्ये शिवसेनेची सत्ता कायम होती, मात्र त्यावेळेस शहरामध्ये एकही काम केले नाही। आर्णी नगर परिषद झाल्याच्या शहराचा विकास होईल अशी असलेली अपेक्षा फोल ठरली। निवडून येणाऱ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षासमोर अनेक आव्हान आहेत। आर्णीत वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। अरुणावती नदीचे पाणी पावसाळ्यात अनेक नागरिकांच्या घरात शिरते, त्यामुळे नुकसानही होते। तेथील देखील संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले नाही। शहरात कुठेही पार्किंगची सुविधा नाही। व्यवसाय करण्याकरिता बेरोजगार युवकांना जागा मिळत नाही। कचऱ्यांची समस्या जैसे ते आहे। नवीन लेआउटला परवानगी देण्यात आली, मात्र रस्ते नाही, काहीही नाही। सत्ताधारी आणि विरोधक एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। काहींना वाटते की विकास झाला पाहिजे, तर काही जणू मतदान करायला तयार आहेत। त्यांना विकास कामे होतील यावर तसूभरही विश्वास नाही। मतदारांचा आवाज उमेदवारांपर्यंत पोहोचणार का, हा खरा प्रश्न आता उपस्थित होत आहे। उमेदवारांसमोर आर्णी विकासाचे मोठे आव्हान आहेत। अरुणावती नदीचे पाणी पावसाळ्यात अनेक नागरिकांच्या घरात शिरते, त्यामुळे नुकसान तर होते। संरक्षण भिंतीचे काम करण्यात आले नाही। लगतच्या दिग्रज शहराचा विकास झाला आहे। आर्णीत सत्ताधारी आणि विरोधक सारखेच आहेत। आर्णीकर म्हणून हेच सांगणार की येणारा जो निवडून येणार त्यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे। त्यामध्ये या लोकांनी केले बरं, त्यामध्ये वाहतुकीची कोंडी आहे, त्यामध्ये डिवायडरच्या, त्यामध्ये रस्ते नाही, त्यानंतर अरुणावतीमध्ये जे पूर येते त्या पुरेचे संरक्षण बांध, अशा विविध डम्पिंग ग्राउंड, त्यानंतर अशाच वेगवेगळ्या समस्या आहेत। काय मागणी आहे तुमची? मागणी म्हणजे या लोकांनी आले तर सर्व सुंदर आणि स्वच्छ करून दाखवा। बाजूचाच आमचा एक तालुका आहे दिग्रज तालुका, तो एकदम स्वच्छ आहे। त्यामध्ये डिवायडर, रस्ते सुरसुळीत, पण इथचे राजकारणी 9 वर्षे झाले, पण या लोकांचा विरोधक आहे तसेच आणि सत्ताधारी तसेच। त्यामुळे या कोणाचाच लक्ष नाही। येणाऱ्या जे लोक निवडून येणार त्यांना आमच्या या समस्या आहेत। सर्वात मोठी समस्या अशी आहे की वाहतूक कोंडी, आणि आर्णी हे शहर एकाच रोडवर बसल्यासारखा, त्याच्यामुळं वाहतुकीची कोंडी खूपच आहे आणि ॲक्सिडेंटचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे। आणि तसंच वृद्ध आणि जे रिटायर झालेले लोक आहे यांच्यासाठी असं कुठं बसावा विसावा म्हणून असं काही कोणतं ठिकाण नाही। तसंच बगीचासुद्धा नाही इथं आर्ण्यात। आतापर्यंत आले, निवडून गेले, तर त्यांनी काही लक्ष घातलं नाही। पुढारी येत आहे नवीन, आता आश्वासन तुम्हाला देईल, काय त्यांच्याकडनं अपेक्षा? काही अपेक्षा नाही। आतापर्यंत कोणच पूर्ण केलं नाही, तर हेच काय करतील? फक्त मतदान घेतील आमचं, चालले जातील, काय आपलं पेट भरतील आणि मोकळे होतील। काय मागणी आहे तुमची? काय मागणी आहे मला सांगा। या आर्णीच्या रोडनं लेडीज राहतात, माणसं राहतात, कोणाला लगवील जायची समस्या जर असली तर एक तरी मुत्री दाखवून द्या मला। बस स्टँड सोडलं तर एक तरी जागा आहे का लगवीला जायसाठी? एवढी मोठी समस्या आहे। काय नाव काका तुमचं? सदाशिव बुकले। आता युवा वर्ग एखादा व्यवसाय जरी करतो म्हटलं, त्यासाठी नगर परिषदेची एखादी स्वतंत्र व्यवस्था किंवा स्वतंत्र जागा कुठेही उपलब्ध नाही। रस्त्याने कुठेही त्यानं जर एखादा हे लावतो म्हटलं, एखादा गाडा लावतो म्हटलं, तरी त्याची व्यवस्था नगर परिषदेनं केलेली नाही। पार्किंग व्यवस्था पण नाही। आर्णी शहरातल्या इतक्या समस्या आहे। डम्पिंग ग्राउंड व्यवस्थित नाही। नवीन जे लेआउटला, जितक्या लेआउटला मान्यता केली आहे त्या लेआउटमध्ये नाली काय, रस्तासुद्धा नाही। पावसाळ्यात तर पूर्ण चिखलमय असतात ते रस्ते। याकडे आजही सत्ताधारी म्हणा, सत्ताधाऱ्याने तर काही लक्ष दिलं नाही, पण विरोधक म्हणून त्यांनी पण तितक्या ठोस भूमिका त्या नगर परिषदमध्ये मांडली नाही। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी इतकीच आहे की बा संपूर्ण आर्णीकराला, आपण जो म्हणतो आम्ही टॅक्स भरतो, सगळ्या गोष्टी करतो, संपूर्ण आर्णीकराला सोयीसुविधा उपलब्ध झाली पाहिजे। आर्णीची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर मार्गी लागली पाहिजे। चांगल्या पद्धतीचं पाणी मिळालं पाहिजे। युवकांसाठी काहीतरी स्वतःच्या हाताला काम म्हणून एखादी विशिष्ट जागा उपलब्ध करून द्या। मार्केटसारखं एखादं यार्ड उपलब्ध करून द्या, जिथं स्वतःचा व्यवसाय थाटता येईल, 2 पैसे कमवता येईल। या पद्धतीचं काहीतरी उपाययोजना नगर परिषदेने आम्हाला करून द्यावी। काय नाव तुमचं? मी अंकुश राजूरकर, रुग्णसेवक आहे।